मित्रांनो, मिठाई वाटायला तयार व्हा, कारण उद्यापासून एक मोठा अतिशय शुभ असा बदल घडणार आहे. होय मित्रांनो, शनीची 7.5 आता 6 राशींवरून संपणार आहे आणि या 6 राशींना मिळणार आहे अपार आनंद, अपार सुख आणि आयुष्यातील नव्या आशा. भगवान शनिदेव आता 12 राशींमधून नेमके 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या या कृपेने या 6 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व वेदना आणि अनेक वर्षांपासून चाललेली संकटे पूर्णपणे मिटणार आहेत. आता या 6 राशींच्या आयुष्यात येणार आहे फक्त आणि फक्त आनंदाचं महापर्व. शनी देवांच्या अमाप आशीर्वादाने या राशींचे नशीब अक्षरशः बदलून जाणार आहे. मित्रांनो, कोणत्या त्या 6 भाग्यवान राशी ज्यांच्यावर शनिदेव महाराजांनी अपार कृपा करायचे ठरवले आहे? कोणत्या त्या राशी ज्यांचे जीवन आता एका निर्णायक टप्प्यावरून पुढे उंच भरारी घेणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण या 6 राशींबद्दलच एक एक करून सांगणार आहोत. म्हणून या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत न चुकता पहा. अगदी 1 सेकंदही मिस करू नका, कारण हा व्हिडिओ या 6 राशींमध्ये येणाऱ्या व्यक्तींकरिता अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्यवर्धक ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करू. आणि सुरुवात करण्यापूर्वी शनिदेवांचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे 3 वेळेस नक्की लिहा, जेणेकरून भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर थेट वर्षाव होईल. आता बोलूया त्या भाग्यवान राशींच्या बद्दल ज्यांच्यावर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे आणि ज्यांच्या आयुष्यात आता फक्त आनंदाचे दिवस येणार आहेत. जसे तुम्हाला माहीतच आहे, हिंदू धर्मात असंख्य देवदेवतांची मान्यता आहे. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च नाव म्हणजे भगवान शनिदेव. शनिदेवांना न्यायाचा अधिपती मानले जाते. ते योग्य वेळी योग्य न्याय देतात. जो चुकीचे कर्म करतो, पाप करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, त्याला शनिदेव दंड देतात. परंतु जे लोक प्रामाणिक असतात, मनाने शुद्ध असतात, आपल्या कर्तव्याला निष्ठेने पार पाडतात, त्यांच्यावर शनिदेव अमाप आशीर्वाद करतात. शनिदेव सूर्याचे पुत्र असून कर्मफलाचे दाता मानले जातात आणि मोक्ष देणारे एकमेव देव म्हणजे शनिदेव महाराज. अनेक लोक शनीचे नाव ऐकून घाबरतात, पण खरे तर शनिदेव जगातील संतुलन राखण्यासाठी आहेत. ते प्रत्येकाशी न्याय करतात. ज्याच्यावर शनिदेवांची कृपा पडते त्याला कोणतीही मोठी अडचण स्पर्शही करू शकत नाही. आता या 12 राशींमधून नेमके 6 राशींवर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे. शनिदेव या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहे आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही. या 6 राशींच्या जीवनात आता नव्या सुरुवातीचे, नव्या आनंदाचे दरवाजे उघडणार आहेत. होय मित्रांनो, या कृपेने या 6 राशींच्या जीवनात येणार आहे धनलाभ, नवी संधी, मोठ्या मोठ्या यशाची प्राप्ती आणि आयुष्य बदलून टाकणारे चांगले दिवस. आणि मित्रांनो, व्हिडिओमधील पहिली भाग्यशाली व नशीबवान राशी बघण्या अगोदर तुमच्या सर्वांना सूचना आहे की या यादीमध्ये तुमची राशी तर असूच शकते. या व्हिडिओला तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. तसेच यामध्ये तुमच्यातील काही कुटुंबातील इतर कुणाचीही राशी असू शकते. त्यामुळे व्हिडिओ तथापि स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास संदेश सांगितला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या 6 भाग्यवान राशींमध्ये सर्वात पहिली जी रास येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. आता पुढचे दिवस तुमच्यासाठी खूपच चांगले असणार आहेत. तुमची मान, तुमची प्रतिष्ठा समाजात वाढेल. लोक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील. तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी निर्माण होतील. ज्या कामांमध्ये तुम्ही अडकलात, जे काम अनेक दिवसांपासून थांबले होते, ते आता योग्य वेळी
पूर्ण होऊ लागतील. तुम्ही नवीन काम सुरू करायचे ठरवलेत तर त्यात तुम्हाला निश्चित यश मिळेल. शनिदेवांच्या आशीर्वादाने मकर राशीवाल्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. धनलाभाचे अनेक मार्ग खुलणार आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कारोबार वाढेल. नव्या संधी मिळतील. अचानक धनलाभाचे योग तयार झाले आहेत. जर तुम्ही नवीन घर, नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिउत्तम आणि शुभ असणार आहे. ही योजना तुमची नक्कीच यशस्वी होईल. शनी देवांची विशेष कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे. काळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. हा वेळ हातून जाऊ देऊ नका. त्याचा पूर्ण मनापासून आणि समजूतदारपणे लाभ घ्या. मित्रांनो, या लिस्टमधली पुढची जी भाग्यवान रास येते ती म्हणजे तुला रास. तुला राशीवाल्यांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण भगवान शनिदेव तुमच्या जीवनात एक मोठा खोलवर बदल घडवून आणण्यासाठी तयार झाले आहेत. तुमच्या आयुष्यात असे काही परिवर्तन होणार आहे जे तुम्ही स्वतःही कधी कल्पना केली नसेल. तुम्हाला जाणवेल की जणू काही तुमच्या भोवतीचा संपूर्ण संसार बदलतोय. प्रत्येक दिशेतून नवी आशा, नवी ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करते. व्यवसायाशी जोडलेल्या व्यक्तींना तर याचा थेट फायदा होणार आहे. नव्या योजना राबवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अद्वितीय आणि अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही कोणतेही काम हाताला लावलंत तर ते कार्य नक्कीच पूर्ण होईल. तुमची मेहनत आता तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फळ देणार आहे. तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखीनच तेजस्वी, प्रभावशाली आणि आकर्षक दिसेल. विशेषतः नोकरी, कामधंदा किंवा सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची खूप प्रशंसा होईल. समाजात तुमचा मान, तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा सर्व काही वाढेल. घरात आनंदाचे क्षण येतील. परिवारात सौहार्द आणि सुखाचे वातावरण राहील. मनातली अस्वस्थता कमी होईल आणि मानसिक शांती तुमच्या आयुष्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जाणवेल. हा काळ तुमच्यासाठी इतका शुभ, इतका मंगल आहे की तुम्हाला स्वतःला जाणवेल, होय, शनी देवांचा आशीर्वाद माझ्यावर उतरला आहे. माझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा आता प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठीही शुभ शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या आयुष्यात असे काही मिळणार आहे जे तुम्ही पूर्णपणे हक्कानं पात्र आहात. हीच ती वेळ जेव्हा आनंदाचा महासागर तुमच्या आयुष्यात ओसंडून वाहू लागेल आणि तुमचे जीवन एका नव्या उज्ज्वल दिशेने वळून जाईल. आता मित्रांनो, पुढची जी भाग्यवान रास या लिस्टमधून समोर येते ती राशी बघण्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. त्यामुळे आताच सबस्क्राईब करून घ्या. पुढील राशी ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांनो, शनिदेव तुमच्यावर आता अतोनात कृपा करण्यास सज्ज झाले आहेत. तुमच्या जीवनात इतका आनंद, इतकी समृद्धी येणार आहे की तुम्ही स्वतःही थक्क व्हाल. तुमच्या जीवनात एक मोठी, अत्यंत महत्वाची आनंद वार्ता येणार आहे आणि त्या एका बातमीने तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही आतापर्यंत जेवढी मेहनत केली आहे त्या सर्व मेहनतीचे प्रचंड मोठे फळ तुम्हाला आता मिळणार आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडकल्या होत्या, जे कार्य पूर्ण होण्याचे नाव घेत नव्हते, ती कामे आता सहजतेने पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात झपाट्याने वाढ होईल. त्यांचा व्यापार दिवसेंदिवस क्षणोक्षणी प्रगती करेल. चारही दिशांनी तुमच्याकडे लाभाचे, यशाचे आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील. कुंभ राशीवाल्यांनो, आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि संपत्तीचे आगमन होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन आणि पगार वाढीचे उत्तम योग तयार झाले आहेत. ज्यांना नोकरी शोधायची आहे
त्यांना अगदी मनासारखी नोकरी मिळेल. जर कुठे पैसा अडकला असेल तर तो देखील तुम्हाला परत मिळेल. व्यवसायात ज्या अडथळ्यांमुळे तुम्ही त्रस्त होता त्या सगळ्या रुकावटाही आता संपणार आहे. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात नव्या आनंदाची नवी उगवती तुम्ही स्वतः अनुभवणार आहात. शनिदेवांची विशेष कृपा संपूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. आता वेळ तुमच्या बाजूने आहे. या वेळेचा योग्य उपयोग करा, कारण अशी सुवर्ण संधी वारंवार मिळत नाही. आणि आता मित्रांनो, पुढे येते कन्या रास. कन्या राशीवाल्यांनो, तुमच्यावरही भगवान शनिदेवांची दिव्य कृपा पूर्ण शक्तीनं कार्यरत झाली आहे. या काळात तुम्हाला केवळ लाभच लाभ होणार नाही, तर तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ काळ आहे, कारण प्रमोशनसह पगारवाढीचे उत्कृष्ट योग तयार होत आहे. ज्यांना विदेशात नोकरी किंवा संधी मिळावी असं वाटत होतं, त्यांचे हे स्वप्नही आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे मुनाफे मिळतील. धनलाभाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुलणार आहेत. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना शुभ फलप्राप्ती होईल आणि घरात अत्यंत शांततापूर्ण आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील. सर्व कार्य वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. ही योजना 100% सफल होणार आहे. शनिदेव तुम्हाला मनातील सर्व इच्छा पूर्ण करून देतील. धनलाभ, संधी, यश या सर्वांचा प्रचंड वर्षाव तुमच्यावर होणार आहे. आणि या कृपेने कन्या राशीवाल्यांनो, तुमचे जीवन संपूर्णपणे बदलून जाईल. मित्रांनो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची राशी काय आहे. या व्हिडिओ लगेच एक लाईक करून घ्या केले नसेल तर. मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढची रास येते ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगून ठेवू की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम आहे. मेष राशीवाल्यांनो, आता तुम्हाला केवळ धनलाभच होणार नाही, तर तुमच्या व्यवसायातही प्रचंड वाढ होणार आहे. आणि जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी तर हा काळ अधिकच शुभ आहे, कारण नोकरीत पदोन्नतीसह पगारवाढ मिळण्याचे पूर्ण योग बनले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. व्यापारी लोकांना व्यापारात जास्त नफा आणि धनलाभाचे अनेक सुवर्ण संधी मिळणार आहेत. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. घरामध्ये खुशाली, आनंद आणि समाधानाचा माहोल राहील. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. तुमची प्रत्येक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आणि जे लोक नवे घर किंवा नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांचीही ही योजना नक्कीच यशस्वी होईल. मेष राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जीवनात मोठमोठे बदल, प्रचंड लाभ आणि यश येणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. पुढील रास सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुमच्यासाठी काळ अत्यंत शुभ, मंगल आणि ऊर्ध्वगामी ठरणार आहे. तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही, तर समाजातूनही तुमची प्रशंसा होईल. जीवनात अशा नव्या संधी प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला भरपूर धनलाभ, घरात आनंद, व्यवसायात वाढ, सर्वत्र लाभच लाभ मिळणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीमध्ये पदोन्नती आणि वेतनवाढ निश्चित आहे. शनिदेवांच्या कृपेमुळे तुमच्या समोर धनप्राप्तीच्या असंख्य संधी उभ्या राहतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात सुखशांती नांदेल. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्तीचा आनंद मिळेल आणि जीवनामध्ये अपार आनंद मिळेल असे योग आहे.
सिंह राशीवाल्यांनो, आता काळ पूर्णतः तुमच्या बाजूने उभा आहे आणि तुमचे जीवन सुंदर, यशस्वी आणि आनंदमय होणार आहे. पुढील रास मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनो, शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. आता तुमच्या येणाऱ्या काळात आयवाढ, नोकरीत पदोन्नती, व्यवसायात अचानक लाभ आणि आर्थिक स्थितीतील मजबूती हे सर्व निश्चित आहे. ज्या आर्थिक कामांमध्ये अडथळे येत होते ते सर्व कामे आता सहज पूर्ण होतील. घरामध्ये शांतता, आनंद आणि सौहार्द राहील. एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचेही योग आहे. व्यवसायात अचानक मोठा लाभ मिळेल आणि धनलाभाचे अनेक नवे मार्ग तयार होतील. शनिदेवांच्या कृपेमुळे तुमच्या जीवनात अपार आनंद, सातत्याने धनप्राप्ती आणि सुख समाधान येणार आहे. नवे वाहन किंवा नवे घर घेण्याचे तुमचे काही नियोजन असेल तर तेही निश्चित पूर्ण होईल. संतान प्राप्तीचेही योग अत्यंत शुभ आहे. घरात सर्वत्र खुशालीचे वातावरण राहील. मिथुन राशीवाल्यांनो, आता काळ पूर्णतः तुमच्या बाजूने आहे. वेळेचा योग्य उपयोग करा. पुढील रास धनुरास. धनु राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुम्हाला अतिशय लवकर मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून मेहनत करत होतात, त्याच्या आता तुम्हाला प्रचंड योग्य आणि सुंदर फल मिळणार आहे. तुमची सर्व अडलेली कामे शनिदेवांच्या आशीर्वादाने आता वेळेत पूर्ण होतील. घरच्यांच्या, मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील आणि धनप्राप्तीच्या नवीन संधी मिळतील. जीवनात मोठी प्रगती, धनवाढ, यश आणि समृद्धी येणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचेही योग आहे. धनु राशीवाल्यांनो, आता तुमच्या जीवनातील सर्व अडचणींचा अंत होणार आहे आणि नवीन जीवनामध्ये अपार आनंद आणि सुख समृद्धी मिळणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन सकारात्मक दिशेने बदलून जाईल. मीन रास. मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढील रास येते ती म्हणजे मीन रास. मीन राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगून ठेवू की भगवान शनिदेवांच्या कृपेमुळे तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि सुंदर काळ सुरू होत आहे. शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा होईल. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला यशाची नवीनवी संधी मिळणार आहे आणि त्या संधींमुळे तुम्ही तुमच्या जीवनात मोठ्या पावलांनी पुढे जाणार आहात. तुमची जी कामे अनेक दिवसांपासून अडकून पडली होती ती आता वेळेत आणि सुयोग्य रीतीने पूर्ण होऊ लागतील. तुम्ही ज्या कोणत्या कामाची सुरुवात कराल त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्याचीच शक्यता आहे. आयाचे मार्ग वाढतील. धनलाभाचे नवे दरवाजे उघडतील. घरामध्ये आनंद, शांतता आणि उत्साहाने भरलेला माहोल राहील. व्यवसायात वाढ, समाजात प्रतिष्ठा, अचानक धनलाभ हे सर्व तुमच्यासाठी आता शक्य होत आहे. नवे घर किंवा नवे वाहन घेण्याचा तुमचा काहीही विचार असेल तर ती योजना पूर्णपणे यशस्वी होईल. शनिदेवांची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. आता काळ तुमच्या बाजूने आहे. वेळेचा योग्य उपयोग करा, कारण हा काळ तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. वृषभ रास. मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढची रास येते ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीवाल्यांनो, आता शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अत्यंत लवकर एखादी शुभ बातमी मिळण्याचे स्पष्ट योग आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचा, केलेल्या परिश्रमाचा आता सुंदर फायदा तुम्हाला मिळणार आहे. शनिदेवांच्या कृपेमुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. जी कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ती आता होऊ लागतील. मित्रमंडळींशी संबंध अधिक दृढ होतील. घरात, व्यवसायात आणि जीवनात सर्वत्र लाभच लाभ मिळणार आहे. तुम्हाला जीवनसाथी आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे सर्व लोक प्रभावित होतील आणि तुमची कामे सहज पूर्ण होतील.
शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. धन संबंधित अडचणी दूर होतील. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील. वृषभ राशीवाल्यांनो, तुम्ही आता दिवसेदिवस आणि रात्री रात्री प्रगती करणार आहात. तुमच्या यशाचे झेंडे सर्वत्र फडकतील. संपूर्ण जग तुमचे तेज आणि तुमचा प्रभाव पाहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. कर्क रास. आता मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढची रास येते ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुम्हाला खूप लवकर एखादी शुभ बातमी मिळण्याचे योग तयार झाले आहे. तुम्ही ज्या मेहनतीने काम करत होतात त्याचे फळ आता तुम्हाला योग्य प्रकारे मिळणार आहे. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा उत्तम होईल. जी कामे अडकली होती ती आता यशस्वीपणे पूर्ण होतील. मित्रमंडळींशी संबंध अधिक दृढ होतील. कर्क राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्रचंड शक्यता आहे. घरात आनंद राहील. जीवनसाथीचे सहयोग मिळेल. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या मधुर स्वभावामुळे तुमची प्रत्येक कामे सहज पूर्ण होत राहतील. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. धन संबंधित अडचणी दूर होतील. अनेक वर्षांपासून थांबलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील. कर्क राशीवाल्यांनो, आता काळ तुमच्या बाजूने आहे आणि तुमच्या जीवनात अत्यंत सुंदर, यशस्वी आणि आनंददायी बदल येणार आहे. मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यापैकी तुमची राशी कोणती होती ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. आता आपण बघूया तो खास संदेश. मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याला स्पर्श करणारा ठरणार आहे. कारण कधी कधी आपल्याला देवही एखादी हळूशी जाणीव करून देतो की वेळ कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही गुंतलेली असो, पण ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा, विश्वास आणि चांगुलपणा असतो त्यांना जीवन कधीच रिकाम्या हाती ठेवत नाही. हो, आज तुम्ही ज्या समस्यांशी लढत आहात त्याच्या कदाचित तुम्हाला थकवा येत असेल. कधी वाटतं सगळंच बंद झालंय, कधी वाटतं आपण एकटेच झुंजतो आहोत. पण हे लक्षात ठेवा, जीवन तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी तुमच्यावर परीक्षा घेत असतं. कधी कधी आपल्याला नशीब शांत राहिल्यासारखं वाटतं, पण हेच शांत क्षण आपलं भविष्य उभं करत असतात. तुम्ही जिथं निराशेचं ढग पाहत आहात ना, तिथूनच तुमच्यासाठी उजेडाची पहाट तयार होत असते. फक्त तुम्हाला थोडंसं धीर धरायचं आहे, थोडं थांबायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, आयुष्य नेहमी त्या लोकांना पुरस्कृत करतं जे हार मानत नाहीत, जे पडतात पण पुन्हा उभं राहण्याची हिंमत करतात, ज्यांच्यात थोडं तुटलं असलं तरी मनातून झगडण्याची ताकद जिवंत असते. तुमच्या मार्गावर ज्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत त्या तुम्हाला थांबवण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी आहे. कठीण काळ म्हणजे शेवट नाही, तो तर नवीन सुरुवातीचा दार उघडण्याचा काळ असतो. तुमचं दुःख, तुमची मेहनत, तुमची झोप उडलेली रात्र, तुमच्या मनातलं शांत रडणं, हे सर्व विश्व ऐकतं असतं. आणि जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तुमच्यासाठी अशी दारं उघडतात की तुम्हालाच विश्वास बसत नाही. म्हणून आज एक वचन स्वतःला द्या, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही. माझ्यासाठीही एक दिवस येणार आहे. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी एकदम खास असू शकतात. नवी संधी, नवी भेट, नवी सुरुवात, नवनशीब. अगदी जे तुम्ही मनात शांतपणे मागत होतात ना, तेही तुमच्या दिशेने चालत येऊ शकतं. फक्त विश्वास ठेवा, विश्व तुमच्या विरुद्ध नाही, ते तुमच्या बाजूनेच आहे. फक्त योग्य क्षणाची वाट पाहत आहे.